नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 3 ऑगस्टच्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या चालू घडामोडीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि ही माहिती घेऊन झाल्यावर आपण यावर आधारित प्रश्नांची सिरीजसुद्धा घेत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या ग्लासगो इथे पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये भारताचं जे पदकांमध्ये एकूण स्थान आहे ते 4थ्या स्थानी आहे. भारताला एकूण 39 पदकं मिळाली आहेत, ज्यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामध्ये महिला खेळाडूंची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. एकूण 13 पदकं महिलांनी मिळवलेली आहेत. यामध्ये सुवर्ण 8, रौप्य 2 आणि कांस्य पदकं 3 आहेत. जो समारोप सोहळा आहे त्यामध्ये जॅस्मिन लंबोरिया ही जागतिक विजेती व राष्ट्रकुल विजेती आहे. तिने ध्वजवाहक म्हणून काम केलेलं आहे. पुढील स्पर्धा जी आहे 2030ची, ती भारतामध्ये पार पडणार आहे. शेवटचं जो होतं गुलवीर सिंग याने लांब पल्ल्याचा धावपटू आहे. त्याने स्पर्धा प्रकार 5000 मीटरमध्ये शर्यतीत कांस्य पदक मिळवलेलं आहे. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 2 पदकं मिळवणारा हा पहिला भारतीय धावपटू ठरलेला आहे. यापूर्वी त्याने 10,000 मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदकसुद्धा मिळवलं होतं. ॲथलेटिक्समधील भारताची एकूण पदकं ही 10 झालेली आहेत. त्यात सुवर्ण एकही नाही आहे, परंतु रौप्य 5 आणि कांस्य 5 अशी 10 पदकं आहेत. अंतिम जी पदतालिका आहे त्यामध्ये भारत 4थ्या स्थानी आहे आणि पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाला 70 सुवर्ण, 45 रौप्य, 56 कांस्य पदकं मिळून एकूण 171 पदकं मिळालेली आहेत. इंग्लंडला 29 सुवर्ण पदकं, रौप्य 45, कांस्य 36 अशी एकूण 110 पदकं मिळालेली आहेत. कॅनडाला सुवर्ण 19, रौप्य 20, कांस्य 23 आणि एकूण 62 पदकं मिळालेली आहेत. तर भारताला 13 सुवर्ण, 17 रौप्य, 9 कांस्य आणि 39 टोटल पदकं मिळालेली आहेत. तर 5व्या स्थानी स्कॉटलँड हा देश असून स्कॉटलँडला 13 सुवर्ण, 9 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 39 पदकं मिळालेली आहेत. पुढे आहे महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा करण्यात आलेला आहे. याचा उद्देश आहे प्रलोभन, फसवणूक किंवा बळजबरीने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरापासून नागरिकांचं संरक्षण करणं. यामध्ये जे कारावासाचं आहे ते 7 वर्षापर्यंत आणि दंड हा 5 लाख रुपये असणार आहे. आणि विशेष घटकांसाठी शिक्षा म्हणजे अज्ञान, मनोविकृत, महिला तसेच SC ST किंवा सामूहिक धर्मांतर जर असेल तर पहिल्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड, तर दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास 10 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंड यामध्ये केला जाणार आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने केलेला विवाह जो आहे तो न्यायालयात रद्द होईल आणि धर्मांतरित विवाहातून जन्माला आलेलं बालक जे आहे त्याला आईचा धर्म लागू असेल. त्याचबरोबर धर्मांतराच्या साठी 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे बंधनकारक असणार आहे आणि या दरम्यान कोणी आक्षेप घेतला असल्यास पोलीस चौकशीचे अधिकारसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनाच असतील. धर्मांतरानंतर 21 दिवसांमध्ये सर्व तपशील हा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणं आवश्यक असणार आहे. चुकीच्या पद्धतीने धर्मांतर जर झालेलं असेल तर ते रद्द करण्याचे अधिकारसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना असतील. हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. पुढे आहे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान. ह्या अभियानाचं जे उद्घाटन आहे ते PM नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रसंवादाद्वारे केलेलं आहे. यामध्ये 28,000हून अधिक ठिकाणांहून 1 कोटीपेक्षा अधिक युवकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला होता. पुढील 100 आठवडे दर रविवारी नशामुक्ती जनजागृती उपक्रम राबवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047चे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ते देशाच्या अमृत पिढीवर आहे असं यामध्ये विधानसुद्धा केलेलं होतं. अजिंक्य रहाणे जो आहे त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. जन्म 6 जून 1988ला अहिल्यानगर तालुका संगमनेर येथील झालेला आहे. एकूण कारकीर्द आहे 85 सामने खेळले आहेत, ज्यात एकूण 5077 धावा, एकूण 12 शतकं
आणि धावांची सरासरी 38.56 आहे. महत्त्वपूर्ण परदेशी शतके 2014मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर, त्याचबरोबर मेलबर्न ऑस्ट्रेलिया, वेलिंग्टन न्यूझीलंड आणि जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका इथे त्यांनी शतकं नोंदवलेली आहेत. 2014मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके त्यांनी ठोकलेली होती. 2023-24च्या रणजी करंडकमध्ये तो कर्णधार होता मुंबईचा आणि मुंबईला त्याने विजय मिळवून दिलेला होता रणजी करंडक स्पर्धेमध्ये. 3 ऑगस्टचा दिन विशेष क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती असते. त्याचबरोबर 3 ऑगस्ट 1948ला भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली होती. त्याचे संस्थापक होते डॉक्टर होमी भाभा. तर आता आपण यावर आधारित प्रश्न सिरीज घेऊया. प्रश्न क्रमांक 1 आहे, ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह 39 पदकांची कमाई करत पदतालिकेत कितवे स्थान मिळवले आहे? तर ए 2रे, बी 3रे, सी 4थे, डी 5वे. याचं उत्तर आहे 4थे स्थान भारताने मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारतीय संघाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन ए जॅस्मिन लंबोरिया, ऑप्शन बी प्रीती पवार, ऑप्शन सी लवलीना बोरगोहेन, ऑप्शन डी साक्षी चौधरी. याचं उत्तर आहे जॅस्मिन लंबोरिया. प्रश्न क्रमांक 3, शताब्दी महोत्सवी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडणार आहेत? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, कॅनडा. उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रकुल स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत कांस्य पदक मिळवून एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत 2 पदके मिळवणारा पहिला भारतीय धावपटू कोणता ठरलेला आहे? नीरज चोप्रा, गुलवीर सिंग, यशवीर सिंग, अविनाश साबळे. उत्तर आहे गुलवीर सिंग. प्रश्न क्रमांक 5, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 70 सुवर्ण पदकांसह पदतालिकेत अव्वल स्थानावर कोणता देश आहे? इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार आमिष दाखवून फसवणूक किंवा बळजबरीने धर्मांतर घडवून आणल्यास सर्वसाधारण शिक्षेची तरतूद कोणती आहे? 3 वर्षापर्यंत कारावास व 1 लाख दंड, 5 वर्षांपर्यंत कारावास व 3 लाख दंड, 7 वर्षांपर्यंत कारावास 5 लाख रुपये दंड, 10 वर्षांपर्यंत कारावास 10 लाख दंड. उत्तर आहे 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार दोन्ही वेळा धर्मांतराचा गुन्हा करणाऱ्यास किती वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे? 7 वर्ष तुरुंगवास 5 लाख दंड, 8 वर्ष तुरुंगवास 7 लाख दंड, 10 वर्ष तुरुंगवास 10 लाख दंड, 12 वर्ष तुरुंगवास 15 लाख दंड. उत्तर आहे 10 वर्ष तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंड. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार धर्मांतरातून झालेल्या विवाहानंतर जन्मलेल्या बालकास कोणाचा धर्म लागू असेल? वडिलांचा, आईचा, बालकाच्या इच्छेनुसार की शासनाने ठरवणे? उत्तर आहे आईचा धर्म. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किती महिने आधी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल? 15 दिवस आधी, 1 महिना आधी, 2 महिने की 6 महिने? उत्तर आहे 2 महिने आधी. प्रश्न क्रमांक 10, धर्मांतर केल्यावर व्यक्तीला धर्मांतराचा सर्व तपशील किती दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागेल? पर्याय ए 7, 14, 21 की 30? उत्तर आहे 21 दिवसांमध्ये. प्रश्न क्रमांक 11, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत पुढील किती आठवडे दर रविवारी नशामुक्तीबाबत जनजागृतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत? 50 आठवडे, 75 आठवडे, 100 आठवडे, 101, 4 आठवडे. उत्तर आहे 100 आठवडे. प्रश्न क्रमांक 13. नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून नियुक्ती जाहीर करणारा अजिंक्य रहाणेचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात झालेला आहे? तर अहिल्यानगर हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. अजिंक्य रहाणे याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 85 सामन्यात किती धावा केल्या आहेत? याचं उत्तर आहे 5077 धावा. प्रश्न क्रमांक 15. अजिंक्य रहाणे याने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत एकूण किती शतके झळकवलेली आहेत? 10, 12, 15 की 18? उत्तर आहे 12. अजिंक्य रहाणेच्या कर्णधारतेखाली मुंबई संघाने कोणत्या वर्षीचा रणजी करंडक जिंकला होता? 11-12, 22-23, 23-24 की 24-25? उत्तर आहे 2023-24. अजिंक्य रहाणे खालीलपैकी कोणत्या देशाविरुद्ध एकाच कसोटीच्या 2 डावात शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. 3 ऑगस्ट हा दिवस खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीची जयंती म्हणून साजरा केला जातो? लोकमान्य टिळक, क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर? उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. डॉक्टर होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1947, 3 ऑगस्ट 1948, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960? उत्तर आहे 3 ऑगस्ट 1948. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी एकूण किती पदकांची कमाई केली? 10, 12, 13, 15? उत्तर आहे एकूण 13. त्यात 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य आहेत. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.